मित्रांनो पाहू शकता तुम्ही, आम्ही ग्रामीण भागातून म्हणजे नगर परिषदनं खोके काढले, त्यामुळे आम्ही आमच्या मित्राचा खोका इथून ग्रामीण भागात नेण्यासाठी आलो. म्हणजे असं म्हणा की ग्रामीणचा जो मजूर आहे तो मजूर ग्रामीण भागातून काम करण्यासाठी, दोन पैसे कमावण्यासाठी दर्यापूर येथे वास्तव्य करण्यात आला होता. नगर परिषदनं खोके हे जे होते हे आमचे काढून फेकलेले किंवा तोडताड गेलेले होते, त्यामुळे आमचे खोका आता आम्ही नेण्यासाठी आलेलो. 10-12 मुलं आम्ही सोबत आलेलो खोका नेण्यासाठी. मग आता खोका नेण्यासाठी आम्ही 9:30 वाजता आलो आणि दर्यापूरमध्ये येऊन अवस्था अशी आहे आमची की आम्हाला लागली आता भूक. आता भूक लागली आम्हाला, तर खायची सोय म्हणजे तुम्हाला सांगतो ना की एकही दुकान या दर्यापुरात 10च्या पुढे चालू नाही आहे. म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपण खरोखर स्वतंत्र आहो काय? मला तर नाही वाटत की आपण स्वतंत्र आहो. मला तर वाटून राहिलं की आपण गुलाम आहो. अरे भूक लागली, 10 वाजले, फक्त 10 वाजता पूर्ण दर्यापूर मार्केट बंद आहे, एकाचंही दुकान चालू नाही. म्हणजे एवढी दहशत आहे दर्यापुरात. म्हणजे एक विचार करा की किती दहशत झाली आहे की एखादा दुकानदार पाणीपुरी खायसाठी तिच्या जवळ गेलो तर तो म्हणे किंवा 10 वाजले म्हणे, भाऊ म्हणे पोलीसवाले येतात म्हणे, नाही दिलं जाणार. मग आता आम्हाला सांगा, आता आम्ही पर्यायी व्यवस्था, भूक लागली आता आम्हाला, आम्ही काय खाव की आता उपाशी मरावी? तर आता ठीक आहे, आमचं जाऊ दे, आमचं गाव काय 10 किलोमीटर आम्हाला झाले, 12-1 वाजता झाले, काही विषय. परंतु असे कितीक गाड्या, कितीक पाहुणे, कितीक लोक गाड्या फेल होतात, कोणी बिमार पडते, कोणी कुठून येते, कोणी कुठून येते. आणि हा मेन रोड आहे दर्यापुरातून, समजा अमरावती इकडं अकोला जाते, इकडं कुठेही जाते हा रोड समजा. असं म्हणा, अशा नाईटच्या कितीतरी गाड्या, कितीतरी लोक प्रवास करतात. समजा आता द्यायला जर इथं भूक लागली तर ते काय गोटे खातील की माती खातील? पाण्याची व्यवस्था नाही साहेब, पाण्याची म्हणजे ताण लागली राजा, तो पाणी नाही आहे या दर्यापुरात प्यायला. बरं झालं पेट्रोल पंपवर, या मार्केटच्या पेट्रोल पंपवर पाणी प्यायलं होतं, तर ती गेलो पाणी पिलो. म्हणजे एक विचार करा की त्या पंपावाल्यानं तरी पाणी ठेवलं म्हणून आम्हाला पाणी प्यायला भेटलं, नाही तर पाण्याने मेला असता माणूस. म्हणजे विचार करा तुम्ही पूर्ण असा की काय बा आपलं काय चालू आहे. आणि तुम्हाला काय वाटतं खरोखर आपण स्वतंत्र आहो की गुलाम आहे? तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आपलं काही आपण कोणाला टार्गेट करत नाही, आपण कोणाला काही बोलत नाही. मी फक्त एक समस्या म्हणून सांगत जे माझ्यासोबत बीतली, उद्या तुमच्यासोबतही बीतू शकते आणि प्रत्येकासोबत होऊ शकते की खरोखर आपल्याला स्वातंत्र्य आहे का की आपण गुलाम झालेलो आहे. ठीक आहे, धन्यवाद.